आली माझी. तू पण तयार झालीस या लग्नाला. अगं त्यांना समजवण्याऐवजी तू त्यांच्यातच सामील झालीस. अगं कधीतरी माझ्या बाजूने ठामपणे उभी राहा. जराही वाटत नाही का तुम्हाला माझ्याबद्दल? तुळजा, तुझी काळजी वाटते म्हणून तर सगळं हे घेऊन आले मी इथं. हे बघ, हे लग्न करण्यातच तुझं भलं आहे. तुझ्या नवऱ्याच्या जीवाला काही. अगं अंधश्रद्धा आहेत या, भाकड कथा आहेत. असतील. अगं पण ईशाची परीक्षा कोण घेणार? तुझा तुझा नसेल पण आमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे ग. आणि देव न करो उद्या लग्नानंतर तुझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झालं तर तुझी अशी अवस्था मला बघवणार आहे का? हे बघ तुळजा, या लग्नाबद्दल बाहेर कुठं बी कुणाला बी काही बी कळणार नाही. तू त्याला विचार करू नकोस. हे लगीन करून मोकळी हो. तू एका रेड्यासोबत लग्न करायला सांगते मला. तुला कळतंय तू काय बोलतेस? अगं कळतंय, सगळं कळतंय मला. त्याच्यावर मार्ग काय काढू तेच कळना झालंय. इकडं आड इकडं विहीर अशी अवस्था झाल्या माझी. एकीकडे तुझी काळजी लागली आहे आणि दुसरीकडे हे सगळं घडतंय. पण त्याच्यापेक्षा जास्त मी यात काहीच करू शकत नाहीये. याचा त्रास होतोय मला. मला माफ कर पोरी, मी हे थांबवू शकत नाही. आई, लग्न कर तू. नाही प्लीज प्लीज, तू रडू नकोस. अगं रडू नको तर काय करू मग? मला तर कळायचंच बंद झालंय की हे सगळं काय घडायला लागलंय. देवा असे का हाल करतोयस माझ्या पोरीचे? आता तूच काय तर मार्ग काढ यातनं. नाहीतर हे सगळं घडलेलं बघत असण्यापूर्वी मला तरी संपून टाक. सूर्याल, नमस्कार आजी. हा कशाला आला इथं? गुरुजींची गाडी बंद पडली होती, त्यानंच सोडवलं गुरुजींना इथं. आणि आलायचं म्हणलं तो इथवर तर लग्नाला बी थांबवा त्याला, नाही का? पण कुणाचं लग्न आहे आत्ता? नाही म्हणजे सत्यजित रावांचं आणि तुळजाच्या लग्नाची तारीख लांब आहे ना अजून, म्हणून म्हणलं. सूर्या, लग्नाला नवरा नवरी उभे राहिले की नाही मग तूच तुझ्या डोळ्यांनी बघ की. हा, अरे कशा पैकी अडकवतोयस त्याचा? सांगून टाक की त्याला तुळजाचं लग्न आहे म्हणून. बरं सूर्या, तू जवळच्या रूम मध्ये तयार झाली का बघ आणि तिला म्हणा लवकर खाली ये. आणि सांग तिला मुहूर्त जवळ आलाय, लवकर ये. हा, जा. त्याला वर कशाला पाठवला? त्यानं परत गडबड केली तर? अरे सत्या, आपलं घर, आपलं गाव आणि ह्यो आपल्याकडे येऊन काय गडबड करणार आहे? तुला टेन्शन घेतोस राव. तू फक्त लग्न एन्जॉय कर. मीच बोलवलंय. अहो, जोशी गुरुजी म्हणजे निंबाळकरांच्या घरचे खानदानी गुरुजी आहेत. अहो, निंबाळकरांचा घरचा कुठलाच कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नाही. आता यांना बोलवलं नसतं ना तर डॅडी रागावलं असतं ना. त्यांनी मला सुनावलं असतं, अरे तुला काय जबाबदारीची जाणीव आहे का नाही म्हणून. मग डॅडींना वाईट वाटायला नको म्हणून आपलं त्यांना बोलवलं मी. सुदाम्या, काय सुरू आहे? ते गुरुजी हे पूजा सुरू होती. हे बघ, निंबाळकर परिवाराचा गुरुजी म्हणून मला मुलाची आणि मुलीची पत्रिका बघावी लागेल. दोघांची पत्रिका घेऊन या. नाही नाही, त्याची गरज नाही.
आम्ही आमच्या गुरु महाराजांना पत्रिका दाखवलेली आहे. तुझ्याच्या पत्रिकेत विधवा योग आहे. अरे कसलाही दोष असला तरी त्याच्यावरती इतका घाणेरडा उपाय. याच्यामुळे ज्योतिषशास्त्राला बदनामीला सामोरं जावं लागतंय. अहो शास्त्रामध्ये अनेक उपाय आहेत, पण काही नालायक लोक या ज्योतिषशास्त्राच्या नावानं स्वतःचा फायदा करून घेतात. शास्त्राच्या नावावरती इतरांची फसवणूक करतात. हे मी होऊ देणार नाही. शत्रू, अरे गुरुजींचं काय चाललंय तुमचे हा? आमच्यावर विश्वास नाही का काय? अरे असं कसं, विश्वास नसता तर आणलं असतं का यांना बरोबर? तू जरा लग्नासाठी तयार केलं असतं का? सांगते ते मला हे शास्त्र विस्त्र काही कळत नाही. देऊन टाक पत्रिका. तू एक काम कर, दाखव पत्रिका. अरे म्हणजे गुरुजींची पण शंका निघून जाईल ना. मी नाही दाखवणार पत्रिका. काय हरकत नाही, आज त्यांचा वाढदिवस आहे ना. मग मी केलेल्या गणित शास्त्रानुसार यांचं लग्न तुळजाशी नाही, यांचं लग्न गाढवाशी झालं पाहिजे.